मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई पदाची शॉर्टलिस्ट कधी लागणार आहे आणि किती विद्यार्थी शॉर्टलिस्ट केले जाणार आहेत त्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्या अगोदर तुम्ही जर पाहिलं तर पहा मित्रांनो, या ठिकाणी जी काही स्क्रीनवर तुम्हाला जाहिरात दिसत आहे ती जाहिरात आहे मुंबई उच्च न्यायालय 2023 मध्ये झालेली जी काही शिपाई पदाची भरती होती। तर यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे त्यांनी सांगितलेले 7/10/2023 किंवा त्यापूर्वी काय करायचं आहे, सर्व डॉक्युमेंट्स जेवढ्या विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट केलेले ते सर्व विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट्स पाठवायचे। याचा अर्थ असा आहे की 7/10/2023 पर्यंत ही शॉर्टलिस्ट लागलेली होती। तर आता ही जी काही जाहिरात आहे ती कधी जाहिरात आलेली होती तर 21 मार्च 2023 ला ही जाहिरात आलेली होती आणि 24 मार्च पासून हे अर्ज स्वीकारणे सुरू झालेले होते। आणि आता ही जी काही विचार केला आपण शॉर्टलिस्ट, तर यामध्ये टोटल जे काही विद्यार्थी आहेत शॉर्टलिस्ट त्यांनी केलेले होते 2023 मध्ये 5000 आणि या वेळेस देखील विद्यार्थी 5000च त्यांनी काय करणार आहे, शॉर्टलिस्ट करणार आहे। जी पहिली लिस्ट लागणार आहे शॉर्टलिस्टची ती लागणार आहे 5000 कॅन्डिडेटची शॉर्टलिस्ट यामध्ये लागू शकते, म्हणजेच लागणारच आहे। 5000 विद्यार्थ्यांचं नाव शॉर्टलिस्ट मध्ये येणार आहे। शॉर्टलिस्ट लागल्याच्या नंतर काय करायचं असते, जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व डॉक्युमेंट सेल्फ अटेस्टेड करून पाठवायचे असतात। आता ही जी काही शॉर्टलिस्ट आहे ती शॉर्टलिस्ट त्यांनी कधी लावलेली आहे, कारण आपल्याला लागलीच कळून जाईल की आपली शॉर्टलिस्ट कधी लागणार आहे, जी काही आता 2025 मध्ये भरती चालू आहे। तर ही जी काही शॉर्टलिस्ट आहे 2023 ची जी काही शॉर्टलिस्ट आहे ती लागली होती 20 सप्टेंबर 2023 ला आणि जी ऍड आली होती 21 मार्च 2023। तर किती कालावधी लागलेला आहे, तर यामध्ये मिनिमम कमीत कमी 5.5 महिने यामध्ये लागलेले आहेत। 5.5 महिन्यानंतर ही फर्स्ट शॉर्टलिस्ट त्यांनी लावलेले सर्व फॉर्म काय केल्याच्या नंतर चेक केल्याच्या नंतर टोटल 5000 विद्यार्थ्यांची त्यांनी काय केलेले पडताळणी करून 5000 पात्र विद्यार्थी त्यांनी केलेले आहेत। कशासाठी, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन साठी शॉर्टलिस्ट केलेलं आहे या विद्यार्थ्यांना आणि ह्या विद्यार्थ्यांना आता त्याचे डॉक्युमेंट्स काय करायचे होते, पाठवायचे होते। तर आपली जी काही शॉर्टलिस्ट आहे ती कधी लागू शकते हे महत्वाचं आहे, कारण आपल्याला तयारी करायची ते माहित असणं अत्यंत आवश्यक आहे। आपली जाहिरात जी करंट आहे ती पाहू शकता 18/2/2025 ते 4/3/2025 पर्यंत या ठिकाणी अर्ज स्वीकारण्यात आलेले आहेत। याचा अर्थ आता मार्च पासून पुढे तुम्ही पाहू शकता 5.5 महिन्याच्या नंतर आपली शॉर्टलिस्ट लागू शकते किंवा ही शॉर्टलिस्ट कमी पण वेळेमध्ये लागू शकते, कारण 1-1.5 महिना कमी देखील या शॉर्टलिस्टला लागू शकतो। कारण की गेल्या वर्षी जेवढे फॉर्म गेले होते त्यापेक्षा यावर्षी फॉर्मची संख्या ही कमी आहे। कारण का कमी आहे की मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे काही जागा होत्या त्या जागा जास्त असल्यामुळे फॉर्म देखील जास्त गेले होते। यावेळेस जागा कमी आहेत, फॉर्म देखील कमी गेले, त्याच्यामुळे फॉर्म चेकिंगला वेळ कमी लागू शकतो आणि आपली ही शॉर्टलिस्ट ही लवकर लागू शकते। तर तुम्ही पाहू शकता मार्च नंतर 5.5 महिने ऑगस्ट पर्यंत ही शॉर्टलिस्ट लागू शकते किंवा ऑगस्टच्या अगोदर देखील ही शॉर्टलिस्ट लागू शकते। त्या पद्धतीने तुम्हाला आता काय करायचं, यामध्ये तयारी करायची, वेळ भरपूर आहे आणि आउट ऑफ देखील मार्क विद्यार्थी याच्यामध्ये भरपूर घेतात। तर त्या पद्धतीने तयारी करायची, त्या पद्धतीने कंटेंट्स तयार करणं सुरू आहे, तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि त्या पद्धतीने तुम्ही तयारी करायला सुरुवात करा। तसेच तुम्ही मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाची जर तयारी करत असाल तर त्या संदर्भामध्ये संपूर्ण गायडन्स देण्यासाठी आपण 9 मार्चला वेबिनार ठेवलेला आहे सायंकाळी 7 वाजता। तर जास्तीत जास्त संख्येने जॉईन व्हा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि या भरती संदर्भातील कंटेंटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या वेबसाईटला जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। तसेच टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि तात्काळ कोर्ट भरती संदर्भामध्ये असो वा गव्हर्नमेंटची कोणतीही जॉब संदर्भात अपडेट असो, ऑथेंटिक माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल।